माझे पती कोविडमध्ये कोविडच्या आजाराने आम्हाला सोडून गेले. आज त्यांनी जे काम त्यांच्यावर दादांचा जो विश्वास होता त्या विश्वासाला दादांनी तडा दिला नाही. दादांनी त्यांचा विश्वास पाहून आज आमच्या कुटुंबाला ही संधी दिली. या संधीचा आम्ही सोनं करू. जनतेत गेल्यावर त्यांच्या जे लोकांना ते साथ देत होते, आज ते आम्हाला सगळे बोलून दाखवतात की ते आमच्यासाठी एक हे होते, आधारस्तंभ होते. त्यांची जे म्हणजे काय गरजा ते भागवत होते ते आम्हाला असं म्हणजे सगळं आम्हाला पुरवित होते. त्यांची एक आम्ही ही म्हणून आठवण म्हणून आज तुम्हाला आम्ही मदत करू. हे बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीने श्रीगोंद्यात पूर्वीपासून म्हणजे सुरुवातीपासूनच स्वबळावर उतरायची तयारी केली होती आणि आमचे 2323 उमेदवार आम्ही हे दिलेले आहेत आणि पूर्ण ताकदीने दिलेले आहेत. तसं पाहिलं तर या उमेदवारीमध्ये आमच्या कुटुंबातले म्हणजे माझे जे भाऊजोय आहेत इंद्रायणी पाचपुते त्यांचंही नाव अतिशय चर्चेत होतं, जनतेची मागणी होती. पण ज्यावेळेस आम्ही सर्व पक्षातल्या मंडळींनी ज्यावेळेस नेतृत्वाने निर्णय घेतला की कुटुंबात लढत करण्यापेक्षा आपण सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला आहे जिच्याविषयी पण लोकांनी पसंती दाखवलेली आहे, अशाला संधी दिली पाहिजे. म्हणजे तसं पाहिलं तर श्रीगोंद्याची नगराध्यक्षपदाची जागा ही सर्वसाधारण आहे, पण सर्वसाधारण जागा असताना सुद्धा त्या ठिकाणी महिलांना उमेदवारी करण्याची संधी मिळाली. म्हणजे आमच्या भाऊजाईचं नाव चर्चेत आल्यानंतर समोरच्यांनी सुद्धा महिला उमेदवारांनाच पुढे काढलं गेलं होतं. पण महिलेला संधी देत असताना एक ओबीसी महिलेला कशी संधी देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही तो प्रयत्न केला आणि आम्ही पक्षाच्या वतीने एक वेगळा उपक्रम या श्रीगोंदा शहरामध्ये घेतलेला आहे. 23 पैकी 14 या महिला उमेदवार आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या हाती सत्ता देणे, एक नारी शक्तीच्या हातात जर आपण कुठेतरी नेतृत्व देऊ शकलो तर श्रीगोंद्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मोठं योगदान राहील या अपेक्षेतून या सगळ्या उमेदवारी ठरलेल्या आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.